काल परवा एका हॉटेलला बसलो होतो आणि त्या हॉटेलमध्ये एका कपलचं भांडण चालू होतं. त्यांच्या भांडणावरून असं कळलं की त्यांचं भांडणाचा जो टॉपिक आहे तो व्हॉट्सॲपचा लास्ट सीन, म्हणजे लास्ट सीन बघून सुद्धा तिच्या बॉयफ्रेंडने रिप्लाय केला नाही म्हणून ती गर्लफ्रेंड, ती मुलगी त्या मुलाला भांडत होती. आणि ती असं म्हणत होती की मी तुला ऑनलाईन बघितलं, तू माझा मेसेज रीड केला, तरी पण तू माझ्या मेसेजला रिप्लाय का नाही केला. रस्त्यात घरी येताना एक विचार आला की पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीचं लास्ट सीन चेक करणं कितपत योग्य आहे. ऑब्व्हियसली ते योग्य नाही आहे, ते अयोग्यच आहे. पण हे आपण पुन्हा पुन्हा किंवा एखादी व्यक्ती पुन्हा पुन्हा त्याचं लास्ट सीन चेक करते, ते का चेक करते तुम्हाला माहिती आहे? हो, याच विषयाबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत आणि आपला आजचा टॉपिक आहे ब्रेन रोट. आता ते लास्ट सीन जे चेक करतो त्याच्या मागे असतो हुक. हे जे सोशल मीडिया जेवढे पण ॲप आहेत, व्हॉट्सॲप असू दे, इंस्टाग्राम असू दे किंवा फेसबुक असू दे, डिस्कॉर्ड असू दे किंवा इतर स्नॅपचॅट असू दे, जे काही सोशल मीडिया ॲप्स आहेत, या ॲपला किंवा हे जे क्रिएटर्स आहेत, यांचे जे फाउंडर मेंबर आहेत किंवा या ज्या MNC कंपन्या आहेत, यांना ना लोकांची सायकोलॉजी खूप चांगल्या पद्धतीने कळलेली असते. आणि हे या कंपन्यांना उत्तम माहिती असते की लोकांच्या डोक्यामध्ये किंवा लोकांच्या ब्रेनमध्ये, माइंडमध्ये हुक कसा क्रिएट करायचा. आणि त्यांचा विचार करून ते लोक तशा पद्धतीचे फीचर लॉन्च करतात आणि त्या फीचरचं अशा पद्धतीने मार्केटिंग केलं जातं की एकदम युजर फ्रेंडली आहे किंवा तुमचं काम ते इझी करणार आहे. पण ॲक्च्युअलमध्ये ते आपलं काम इझी करतं, पण ॲट द सेम टाईम आपण त्याला बळी पडतो आणि आपण सायकोलॉजिकली कुठेतरी त्याच्यामध्ये गुंतत जातो. आणि त्याचाच फायदा आपल्या मेंदूमधला डोपामाइन रिलीज करण्यासाठी केला जातो. आता डोपामाइन काय आहे हे मी सांगायची गरज नाही आहे. हल्ली ही टर्म अतिचर्चेत आहे, अगदी जनरल टर्म आहे, म्हणजे बऱ्याचशा जेन्झीला ही टर्म एकदम इझिली माहिती आहे. एक प्लेजरिंग केमिकल आहे, तो तुमच्या मेंदूमध्ये जेव्हा रिलीज होतो तेव्हा तुम्हाला ती गोष्ट पुन्हा पुन्हा करावीशी वाटते. इंस्टाग्राम रीलचं पण तसंच आहे, म्हणजे काहीतरी करण्यासाठी हातात मोबाईल घेतला, इंस्टाग्राम क्लिक केलं, एखादा व्हिडिओ समोर आला आणि स्क्रोल करता 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 म्हणजे आपण अक्षरशः 1-1, 1.5 तास वाया घालवून टाकतो आणि आपल्याला कळतसुद्धा नाही की आपण इंस्टाग्रामवर 1 ते 1.5 तास किंवा 2 तास वाया घातलेला आहे. आणि आपण ज्या रील्स बघत असतो, बरं त्या रील्समध्ये असं पण काही वेगळं नसतं की त्याच्यावरून आपल्याला काहीतरी आउटकम मिळते. फक्त आपल्या मेंदूमधलं, म्हणजे मेंदू आपल्याला पुन्हा मला अजून पाहिजे, मला अजून पाहिजे, मला अजून पाहिजे असं मेंदू पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगत असतो. म्हणजे ते प्लेजरिंग जे केमिकल असतं डोपामाइन, ते पुन्हा पुन्हा मेंदूमध्ये रिलीज होत असताना एक रिलॅक्सिंग मोड किंवा एक प्लेजरिंग तुमच्या मनामध्ये, तुमच्या ब्रेनमध्ये येत असते आणि त्याच्यामुळे ते तुम्ही पुन्हा पुन्हा स्क्रोल करता. आता हे सगळं सांगण्याचा खटाटोप कशासाठी की आजकालच्या काळामध्ये सोशल मीडियाचं किंवा स्क्रीन टाईमचं एवढं भयानक ॲडिक्शन लोकांना झालेलं आहे की म्हणजे लोकांचा अटेन्शन स्पॅन जो एकेकाळी 1.5 तास 2 तास होता, म्हणजे जी लोक सलग कंटिन्युअस 3 तास पिक्चर बघू शकत होती, त्या लोकांचा आज अटेन्शन स्पॅन लिटरली म्हणजे 8 सेकंदावर येऊन थांबलेला आहे. म्हणजे कुठलाही व्हिडिओ लोक 8 सेकंदाच्या वर टॉलरेट करत नाही. 8 सेकंद झाल्यानंतर इमिडिएटली आदर ते स्वाईप करतात किंवा ते दुसरीकडे काहीतरी, म्हणजे मोबाईलमध्येच दुसरा एखादा ॲप चेक करतात, म्हणजे कंटिन्युअसली फ्रॉम हे ॲप टू ते ॲप. तर हे खूप रिस्की आहे आणि याचे भयानक साईड इफेक्ट आहेत. तर याच टर्मला ब्रेन रोट असं म्हणतात. आणि ब्रेन रोट हे एक सायकोलॉजिकल डिसऑर्डरमध्ये आता कन्सिडर व्हायला लागलेलं आहे. मी इकडे कुठेतरी स्क्रीनवर एक लिंक देईन, त्या लिंकवर म्हणजे मी जो आर्टिकल जेव्हा वाचला, फोर्ब्सचा आर्टिकल आहे तो, आणि त्या आर्टिकलमध्ये मला बऱ्याचशा गोष्टी कळल्या. तर ही जी ब्रेन रोट जी टर्म आहे ती आता या जेन्झीने दिलेली टर्म आहे. पण कॉग्निटिव्ह डिक्लाईन ज्याला म्हणतो, कॉग्निटिव्ह डिक्लाईन म्हणजे तुमची अंडरस्टँडिंग लेवल कमी होते, तुमचं लोकांचे इंटरॅक्शन करण्याचा वे चेंज होतो, तुम्ही ज्या पद्धतीने रिस्पॉन्स करता एखाद्या गोष्टीला ते बदलतं, इनफॅक्ट तुमची जी डिसिजन मेकिंग होते ती डल होते. तर हे सगळे जे टाईप येतात हे ब्रेन फॉगमध्ये येतात. आणि म्हणजे असं एका स्टडीमध्ये कळलं, हे कंटिन्युअस म्हणजे ज्यांचा स्क्रीन टाईम जास्त आहे किंवा जे सोशल मीडिया ॲप्सवर भयानक ॲक्टिव्ह असतात, स्पेसिफिकली म्हणायचं तर टीनेज मुलं, तर म्हणजे एक स्टडी करण्यात आला आणि त्या स्टडीमध्ये असं आढळलं की कंटिन्युअस नॉनस्टॉप सोशल मीडिया ॲप वापरणारी लोक आणि नॉर्मल लोक, म्हणजे जे एकदम लिमिटेड युसेज करतात सोशल मीडिया ॲपचा किंवा मोबाईलचा, अशा लोकांमध्ये, म्हणजे जे लोक एक्सेसिव्ह यूज करतात अशा लोकांमध्ये डिप्रेशन किंवा अँझायटी होण्याचे चान्सेस हे 4 पटीने जास्त असतात नॉर्मल लोकांपेक्षा. आणि डिप्रेशन आणि अँझायटी, म्हणजे नॉर्मल डिप्रेशन आणि अँझायटी मी म्हणत नाही, अशी डिप्रेशन आणि अँझायटी ज्याला मेडिकल ट्रीटमेंटची गरज लागू शकते. याच्या मागचं कारण काय? कारण तुमची विचार करण्याची क्षमता संपत चालली हळूहळू. कारण तुम्हाला ज्या पद्धतीने गोष्टी रील्सवर दाखवल्या जातात, व्हिडिओजवर दाखवल्या जातात, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दाखवल्या जातात,
तुम्हाला असं वाटतं तुम्ही जे बघताय ते खरं आहे. इनफॅक्ट तुम्हाला अशा पद्धतीचा इफेक्ट तुमच्या मेंदूमध्ये किंवा तुमच्या मनामध्ये क्रिएट केला जातो की तुम्हाला एक व्हर्च्युअल जग तुमच्यासमोर उभं केलं जातं आणि तुम्ही त्या जगाला बळी पडतात. अर्थात हे जेवढे पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणाऱ्या मोठमोठ्या MNCs आहेत त्यांचा हा एक प्रॉफिटचा मोठा भाग आहे आणि त्यांना माहिती असतं की लोकांना आता कुठल्या ट्रेंडमध्ये गुंतवून ठेवायचं आहे किंवा कुठला ट्रेंड कंटिन्यू करायचा आहे. आणि जो नवीन ट्रेंड असतो किंवा ज्या ट्रेंडकडे लोक जास्त अट्रॅक्ट होतात त्याच ट्रेंडला ते पुन्हा पुन्हा प्रमोट करत असतात. त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ जर तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला टाकला तर तुमचा व्हिडिओ पुढे पुढे पुश केला जातो. तर हे त्याचं मागचं कारण आहे. आता हे जे मी सांगितलं एवढं तुम्हाला, जे टीनेज जे वय आहे किंवा टीनेजची मुलं असतात, बेसिकली जी 8वी 9वीची मुलं असू दे किंवा 7वी 8वीची मुलं असू दे, 10वीपर्यंतची मुलं असू दे, 12वीपर्यंतची मुलं असू दे, या मुलांचा जो मेंदू असतो ना तो खूप ॲक्टिव्ह असतो. पण याचं युटिलायझेशन जर योग्य ठिकाणी झालं नाही आणि एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल झाला, नको त्या ठिकाणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किंवा इंस्टाग्रामच्या रीलमध्ये जेव्हा यांचं इन्व्हॉल्वमेंट वाढतं तेव्हा एक नवीन डिसऑर्डर सध्या आलेला आहे, तो म्हणजे लर्निंग डिसऑर्डर. आता लर्निंग डिसऑर्डर म्हणजे काय, एखादी गोष्ट लर्न करण्याची कॅपॅसिटी तुमची कमी होऊन जाते. म्हणजे ती गोष्ट तुम्ही आधी ज्या पद्धतीने समजून घेत होतात, म्हणजे एखादी गोष्ट कॉम्प्लेक्स गोष्ट समजून घ्यायला तुम्हाला आधी जेवढा वेळ लागायचा तो वेळ आता वाढणार, तो वेळ कमी नाही होणार. म्हणजे जनरली ओव्हर द पिरियड ऑफ टाईम माणसाचं जे ब्रेन इव्होल्युशन झालं, ह्युमन इव्होल्युशन झालं, म्हणजे मेंदूचा आकार जसा मेंदूचा आकार छोटा होत गेला तसा तसा माणसाचा मेंदू हा शार्प होत गेला, माणूस हुशार होत गेला. पण आता अशी परिस्थिती आहे की टेक्नॉलॉजी वाईज आपण ॲडव्हान्स होत चाललो आहे आणि आपला मेंदू छोटा होत चालला आहे आणि मेंदूची जी विचार करण्याची कॅपॅसिटी आहे किंवा मेंदूची जी फंक्शनॅलिटी आहे ती हळूहळू डल होत चालली आहे. तर इकडे कुठे मी आणखी एक टाइम्स ऑफ इंडियाची लिंक देईल, तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघाल तर, किंवा एक स्क्रीनशॉट देईल टाइम्स ऑफ इंडियाला आलेला, यावर्षीचाच आहे, कदाचित 2025चाच आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी डिटेलमध्ये एक्सप्लेन केले की अटेन्शन स्पॅन अडल्टमध्ये आणि चिल्ड्रन्समध्ये खूप मोठा फरक पडलेला आहे. म्हणजे जो अटेन्शन स्पॅन आधी अक्षरशः काही तासांमध्ये होता, नंतर तो काही मिनिटांवर आला आणि आता तो अक्षरशः 8 सेकंदांवर येऊन थांबलेला आहे. पण म्हणजे नो डाऊट तो ओव्हर द पिरियड ऑफ टाईम चेंज होत राहतो आणि ते डिपेंडसुद्धा करतं की तो पर्सन कुठल्या प्रकारचं कंटेंट बघतोय. जर लोक जर मॅचला ॲडिक्ट असतील तर ते 2 ते 3 तासाची मॅच कंटिन्युअसली नॉनस्टॉप बघू शकतात. पण हेच जर त्यांना एखादा मूवी बघायला सांगितला तर ऑब्व्हियसली ते कंटिन्युअस नॉनस्टॉप ते मूवी चिटकून बघू शकत नाही. याचा अर्थ हा नाही म्हणत की एकदा मूवी चालू केल्यावर ते पूर्ण मूवी बघत नाही, ते बघतात. पण मूवी बघता बघता 100 वेळा ते व्हॉट्सॲपचे मेसेज चेक कर, इंस्टाग्राम चेक कर, त्यांचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चेक कर, ग्रुपवरचे मेसेजेस चेक कर किंवा आणखी काही कर. म्हणजे त्यांच्या मेंदूला सतत काही ना काही असं फीड पाहिजे असतं की आणखी काहीतरी दे, अजून तू असं काही का नाही केलं की ज्याच्यामुळे माझ्यामध्ये काहीतरी असं प्लेजर इलिमेंट किंवा प्लेजरिंग केमिकल काहीतरी रेडी होईल. तर हे खूप जास्त समजून घेणं गरजेचं आहे. आणि याचा सगळ्यात जास्त वाईट इफेक्ट म्हणजे तुमचा जो फोकस आहे, म्हणजे तुमची जी फोकस करण्याची कॅपॅसिटी आहे ती एकदम डल होऊन जाते. म्हणजे जे काम जेवढ्या फोकसने तुम्ही अगोदर करू शकत होता ते काम सोशल मीडियाच्या एक्सेसिव्ह यूज नंतर नाही करू शकत. हे तुम्ही ट्राय करून बघा. आणि हे स्वतः माझ्यासोबत पण झालेलं आहे. ज्या दिवशी मी इंस्टाग्राम असू दे किंवा इतर कुठलेही ॲप असू दे ते एक्सेसिव्ह यूज करतो, इवन मी यूट्यूबचे पण व्हिडिओ कधी कधी प्रमाणाच्या बाहेर बघतो, तर त्या दिवशी मेंदूची कॅपॅसिटी नसते समजून घेण्याची, किंवा त्या दिवशी एखादा कॉम्प्लेक्स टॉपिक समजायला मला खूप अडचण होते, किंवा त्या दिवशी मी एखादा बुक जरी रीड करायला गेलं ते 1 पेज संपायला म्हणजे मेंदू तयार होत नाही लवकर, किंवा जे मी वाचतोय ते लवकर मेंदू ॲक्सेप्ट करत नाही, समजून घेण्याची कॅपॅसिटी राहत नाही. म्हणजे माझा जो फोकस आहे तो डल होतो. पुढचा मुद्दा म्हणजे तुमची मेमरी ही अक्षरशः वीक होते. म्हणजे तुम्ही हे स्वतः अनुभव करत असणार, एखादी गोष्ट तुम्ही ठेवली कुठेतरी घरामध्ये आणि सोशल मीडियावर आहात, तर ती गोष्ट पुन्हा रिकॉल करायला किंवा तुमच्याकडून कुठेतरी ठेवली गेली आणि तुम्हाला आठवत नाही आहे तर रिकॉल करायला तुम्हाला बराचसा वेळ लागतो. म्हणजे हे काय होते, म्हणजे इनडायरेक्टली तुमची मेमरी वीक होते. आणि मेमरी वीक होते म्हणजे तुमचं जे ब्रेनचं जे फंक्शनिंग आहे ते कमी होत आहे हळूहळू. ते ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ते वाढायला पाहिजे ते कमी होत चाललं आहे. ठीक आहे. डिसिजन मेकिंगमध्ये डिस्ट्रप्शन. आता डिसिजन मेकिंगमध्ये डिस्ट्रप्शन म्हणजे काय, तुमची डिसिजन घेण्याची कॅपॅसिटी. जर सपोज आता तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचं आहे आणि तुम्ही कन्फ्यूज आहात की मी मार्केटला आज जाऊ का नको, किंवा आज मार्केट बंद आहे सपोज आणि मला वस्तू आणायची, तर मार्केटमधली काही दुकानं उघडी आहेत, तर ही गोष्ट मी उद्या पण करू शकतो, परवा पण करू शकतो, ती एवढी प्रायोरिटी नाही आहे. पण मी एवढा कन्फ्यूज होतो एक्सेसिव्ह यूज ऑफ
सोशल मीडियामुळे किंवा रील्समुळे किंवा जे कंटेंट माझ्यावर हॅमर केलं जातं त्याच्यामुळे की मी ते डिसिजन घेऊ शकत नाही, मी जाऊ का नको जाऊ. ठीक आहे, मला त्याच्यातलं चांगलं वाईट कुठलं डिसिजन कधी घेतलं पाहिजे ते कळतच नाही. मी नेहमी एका कन्फ्युजिंग स्टेटला असतो आणि हे खूप हानिकारक आहे. म्हणजे याचे साईड इफेक्ट लॉंग टर्मसाठी खूप विचित्र असतात. बऱ्याचशा अशा केसेस सायकॅट्रिस्टकडे, सायकोलॉजिस्टकडे, काउन्सिलरकडे मोठ्या प्रमाणात रिपोर्ट झालेले आहेत. म्हणजे तुम्ही कुठल्याही तुमच्या एरियातल्या सायकॅट्रिस्टला जाऊन विचारा आणि त्यांच्याकडे येणाऱ्या पेशंटबद्दल त्यांना विचारा. अक्षरशः म्हणजे मोबाईलवर जास्त गेम खेळणारी मुलं, रात्री 3-3 वाजेपर्यंत ऑनलाईन गेम खेळणारी मुलं किंवा नको ते कंटेंट बघणारी मुलं, अशा बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे बऱ्याचशा इवन काही लोकंसुद्धा एक्सेसिव्ह यूज ऑफ इंस्टाग्राममुळे किंवा आधी तरी टिकटॉक होता, आता टिकटॉक बंद झाले, पण OTTवरचं कंटेंट एक्स्ट्रीम प्रमाणात बघितल्यामुळे त्यांना होणारा त्रास, त्यांची अचानक वाढलेली चिडचिड, हे असे केसेस यायला लागलेत सध्या आणि हे खूप हानिकारक आहे. याच्याबद्दल कोणच अवेअरनेस क्रिएट करत नाही. याच्याबद्दल बोलणं खूप जास्त गरजेचं आहे. 1-2 तुरळक ठिकाणी तुम्हाला पॉडकास्टमध्ये याच्याबद्दल ऐकायला मिळतं, पण लॉंग टर्मसाठी याचा कोणी विचार करत नाही. उलट याला जेवढं या टॉपिकला जेवढं दाबून ठेवता येईल तेवढं दाबून ठेवलं जातंय. कारण ब्रेन रोट हा असा कन्सेप्ट आहे, जर याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट झाला तर कुठेतरी सोशल मीडिया हे जे ॲप्स आहेत किंवा सोशल मीडिया हे जे प्लॅटफॉर्म आहेत त्यांच्या बिझनेसमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट होईल, त्यांचा प्रॉफिट कुठेतरी कमी होईल. म्हणून या ज्या टर्मला किंवा हे जे सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे किंवा याचा जो साईड इफेक्ट जो सोशल मीडिया माध्यमांनी किंवा ॲपमुळे जो होतोय तो कदाचित बाहेर येऊ दिला जात नाहीये जसं पाहिजे तसं. जसं पाहिजे तसं अवेअरनेस लोकांमध्ये क्रिएट केलं जाऊ देत नाहीये. आता हे जे मी सगळं सांगितलं आणि एक डीप स्टडी आहे, त्या डीप स्टडीनुसार तुम्ही जरी गुगल केलं तरी त्या गुगलवर तुम्हाला ती स्टडी मिळेल. तर ब्रेनचं जो म्हणजे ब्रेन हा फिजिकली चेंज होते. म्हणजे बऱ्याच स्टडीजमध्ये त्यांना असं आढळलं की ब्रेनचं फंक्शनिंग तर कमी झालेलं आहे, ब्रेनची रिस्पॉन्स करण्याची कॅपॅसिटी पण कमी झालेली आहे. ॲक्सेसिव्ह म्हणजे ज्या लोकांनी ॲक्सेसिव्ह यूज ऑफ सोशल मीडिया केला, मोबाईल केला किंवा गेमिंग केलं, हे याला आपण एक डिजिटल किंवा व्हर्च्युअल वर्ल्ड जे म्हणतो त्याचा ॲक्सेसिव्ह वापर केला, त्याच्यामुळे ब्रेनमध्ये फिजिकल चेंजेससुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे. फिजिकल चेंजेस म्हणजे याचा अर्थ ब्रेनमध्ये जे न्यूरॉन्स असतात आपले बारीक त्याच्यामध्ये चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ते खूप हानिकारक आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा आपण थिएटरला जायचो, म्हणजे आता हे जे व्हिडिओ बघतात याच्या व्हिडिओमधला प्रत्येकाचा अनुभव असेल, तुम्ही थिएटरला गेल्यानंतर जेव्हा मोबाईल नव्हता किंवा जे नोकियाचे छोटे मोबाईल होते तर तेव्हा लोक कंटिन्युअस 3-3 तासाचा पिक्चर बघायचे आणि त्या 3-3 तासाच्या पिक्चरमध्ये लोक अक्षरशः त्या पिक्चरमध्ये गुंतून जायचे. म्हणजे त्यांना कुठलंही डिस्ट्रॅक्शन नव्हतं, एकमेकांची गप्पा न मारणं. पण आत्ताच्या काळामध्ये तुम्ही जर थिएटरमध्ये गेलात तर थिएटरमध्ये बसलेली 90% लोक ही त्या 2 ते 3 तासाचा पिक्चर संपेपर्यंत कमीत कमी 10 ते 20 वेळा त्यांचा मोबाईल चेक करतात, त्यांचं व्हॉट्सअप चेक करतात, त्यांचं इंस्टाग्राम चेक करतात. इवन त्यांनी कुठला ॲप जरी नाही केलं तरी ते मोबाईलची स्क्रीन ऑन करून टाईम बघतात. म्हणजे व्हॉट एव्हर इट इज, इनडायरेक्टली म्हणजे ते ब्रेन पुन्हा त्यांना आठवण करून देते त्यांना की ठीक आहे, मला ना आता काहीतरी डोपामाइन पाहिजे, तू तुझा मोबाईल काढ आणि चेक कर. तर गरज नसताना सुद्धा मोबाईल काढणं, पुन्हा त्याचं स्क्रीन ऑन करणं, पुन्हा तो खिशात ठेवणं, हे एक वेगळं सिम्पटम आहे ॲक्च्युली. आणि हे ओव्हर द पिरियड ऑफ टाईम या करंट पिढीमध्ये, म्हणजे ती मोठी माणसं असू दे, लहान मुलं असू दे किंवा जेनझी असू दे किंवा मिडल एज लोक असू दे, सगळ्यांमध्ये बघायला मिळते. आता याच्यावरती सोल्युशन काय? याच्यावरती सोल्युशन मला तरी असं वाटतं की डिजिटल डिटॉक्स नावाची टर्ममध्ये खूप फेमस झाली होती. आणि डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय? ज्या पद्धतीने आपण आठवड्यातून एखादा उपवास ठेवतो, एकादशी आली, चतुर्थी आली, जसं आपण अन्न खात नाही त्या दिवशी बेसिकली, किंवा आपण जे अन्न खातो, साबुदाण्याची खिचडी खातो, फळं खातो, तर असाच आपल्याला डिजिटल डिटॉक्स प्रकारचा उपवास करणं गरजेचं आहे. हे कशासाठी? की काही वेळासाठी तुमच्या मेंदूला, मनाला, तुमच्या डोळ्यांना असू दे, तुमच्या कानांना असू दे, आराम मिळणं गरजेचं आहे. तर आठवड्यातून 1 दिवस तरी तुम्ही सोशल मीडिया किंवा मोबाईलचा वापर टाळा, जेणेकरून तुमची जी पंचेंद्रिय आहेत, म्हणजे आपले कान, नाक, डोळे, जीभ, ही आपली पंचेंद्रिय आहेत आणि यांचं काम खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एका माणसाचा जो वावर असतो समाजामध्ये, त्याची पंचेंद्रिय चांगली असेल तरच तो फिजिकली फिट असतो. पण आपण जर ॲक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल केला तर त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट तुमच्या डोळ्यावर आहे. ॲक्सेसिव्ह यूज ऑफ जर तुम्ही हेडफोन्स केला तर त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट तुमच्या कानावर आहे. आणि याचे ऑलरेडी खूप सारे केसेस रिपोर्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर डिजिटल डिटॉक्स खूप महत्त्वाचा आहे. सोशल मीडिया वापरा, मोबाईल वापरा, त्याच्याबद्दल मनाई नाही आहे,
पण दिवसातून किती वेळ वापरायचा याचं एक टाईम लिमिट ठरवून घ्या. आता बरेचसे ॲप ब्लॉक वगैरे नावाचे ॲप वगैरे प्ले स्टोअरवर अवेलेबल आहेत. फ्रीवाले पण आहेत, पेड पण आहेत. तुम्हाला पाहिजे असतील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला लिंक देईल. मी स्वतः एक असं ॲप वापरतो आहे की जेव्हा माझं वेब ब्राउझर किंवा माझं यूट्यूब जेव्हा 3 तासापेक्षा जास्त शूट होतं, ते ॲप ऑटोमॅटिकली यूट्यूब किंवा माझं ब्राउझर ब्लॉक करून टाकतं आणि मी ते ॲप किंवा ते यूट्यूब मी पुढच्या दिवशीच वापरू शकतो. तर तुम्हालासुद्धा तुमचा लिमिट जो आहे किंवा तुमचा जो युसेज आहे, लिमिटेड युसेज करावा लागेल त्या पर्टिक्युलर ॲपचा किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा. तेव्हाच कुठे तुम्ही तुमच्या रिअल लाईफमध्ये तुमच्या कामांवर फोकस करू शकतात, तुमच्या डेलीच्या ॲक्टिव्हिटीजवर फोकस करू शकतात, तुमच्या गोलवर तुम्ही काम करू शकतात, तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे फोकस करू शकतात आणि रिअल वर्ल्डमध्ये रिअल लोकांमध्ये राहू शकतात. कारण आपण जे आता आयुष्य जगतोय मोस्ट प्रोबेबली आपण व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये जास्त असतो आणि रिअल वर्ल्डमध्ये कमी असतो. तर हे डिजिटल डिटॉक्सचा फायदा तुम्हाला रिअल वर्ल्डमध्ये राहण्यासाठी खूप मदत होईल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.